नमस्कार. नवदुर्गा पुष्प दुसरेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. न्यूज माझा सोलापूर या चॅनलतर्फे मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि आज इथे उपस्थित असलेल्या छाया उमरजकर या दिव्यांग शिक्षिकेचं पण मी मनपूर्वक स्वागत करते. शिक्षण क्षेत्रामध्ये गेली 30 वर्ष छाया उमरजकर मॅडम यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. त्या स्वतः दिव्यांग आहेत आणि त्यांनी जे शैक्षणिक कार्य केलेलं आहे ॲज अ टीचर म्हणून, तर ते दिव्यांग शाळेमध्येच केलेलं आहे. हे खूप विशेषत्वाने मला इथं सांगावंसं वाटतं की आपण दिव्यांग असताना आपल्याला ज्या अडचणी आल्या आणि आपल्या विकासामध्ये जी थोडी आपल्या विकासाची जी गती मंदावली, तर त्याच्यासाठी त्या मुलांची आई होणं, पालक होणं आणि शिक्षिका होणं अशा तिहेरी भूमिकेमध्ये छाया उमरजकर वावरलेले आहेत. सोलापूरमधील जिव्हाळ्या मतिमंद शाळेमध्ये त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. केवळ शिक्षण क्षेत्रातच त्यांनी कार्य केलेलं आहे असं नाही, तर त्या स्वतः चांगल्या लेखिका आहेत आणि त्यांची एकूण 6 पुस्तकं सोलापुरामध्ये प्रकाशित झालेली आहेत. याशिवाय आदर्श शिक्षिका म्हणून त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य पातळीवरचे एक पुरस्कार मिळालेले आहेत. मी मॅडमचं स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. आणि मॅडमचा हसरा चेहरा आणि फ्रेश लुक बघितल्यानंतर तुमच्या लक्षात असेल की त्या आपल्यासारख्या सामान्य माणसांपेक्षा जास्त ऊर्जावान आहेत, हे लक्षात येतं. मॅडम, तुम्ही इथं तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये लिहिले की MA BEd DTMR. आम्हाला जरा हे DTMR चा जरा अर्थ सांगाल का? डिप्लोमा ऑफ टीचिंग इन मेंटल रिटार्डेशन. डिप्लोमा ऑफ टीचिंग इन मेंटल रिटार्डेशन. बरं. ज्या मुलांना मी शिकवते त्या मुलांचा हा त्यावेळेस डिप्लोमा होता. आता डिग्री कोर्स सुरू झालेला आहे. तर तो डिप्लोमा मी 1 वर्षाचा पुणे येथे कामायनीमध्ये केलेला आहे. 1 वर्ष पुण्यात गोखलेनगरला ती इन्स्टिट्यूट आहे, तिथे मी हॉस्टेलवर राहून हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. आणि नंतर मग इथे मला सुरुवातीचं 1 वर्ष मला शाळेमध्ये शिक्षिका म्हणूनच होते. नंतर मग विशेष शिक्षिका म्हणून मी ट्रेनिंग झाल्यानंतर काम करायला सुरुवात केली. ते ट्रेनिंग असे विशेष काय असतं? म्हणजे जसं आम्ही DEd करतो, BEd करतो, यापेक्षा त्याचं वैशिष्ट्य काही तुम्ही सांगू शकाल का? ह्या मुलांना शिकवण्याची जी एक पद्धत आहे, ती पद्धत साधारणतः मॉन्टेसरी मेथड जी असते त्या पद्धतीप्रमाणे शिकवावं लागतं. जितकं सोप्यातलं सोपं आपल्याला करून शिकवता येईल, टप्पे पाडून शिकवता येईल, तेवढं सोप्यातलं सोपं करून टप्पे पाडून मुलांना शिकवावं लागतं. उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला मुलांना ब्रश करायला शिकवायचं आहे, तर मग ब्रश घ्यायचा, तो मग ब्रश कुठल्या हातात घ्यायचा आहे तर उजव्या हातात घेऊन ह्या 2 बोटांमध्ये धरायला पाहिजे आणि मग तो पहिल्यांदा धुतला पाहिजे. त्याच्यानंतर त्या पेस्टचं जे टोपण असतं ते टोपण कुठल्या बाजूने उघडायचं आहे. टोपणाचे बरेच प्रकार आहेत, पण त्या ब्रशचा त्या पेस्टचं जे टोपण आहे ते फिरत आहे, त्यामुळे ते कुठल्या बाजूला फिरवल्यानंतर निघायला पाहिजे ते बघायचं. ती ट्यूब जी आहे ती कुठल्या हाताने धरायची, ब्रश कुठल्या हाताने धरायचा, त्याच्यावर किती प्रमाणामध्ये ती पेस्ट आपण त्या ब्रशवर लावायची, ही सगळी म्हणजे छोटे 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 तुकडे करून मुलांना ह्या गोष्टी सगळ्या शिकवाव्या लागतात. ब्रश कसा फिरवायचा हे पण मुलांना सांगावं लागतं. साधारणतः ही मुलं पालकांचं जास्त ऐकत नाहीत, पण शिक्षिका म्हटल्यानंतर थोडासा एक आदर जो असतो ते सगळं आपण तिथे मुलांना देऊन त्या पद्धतीने मुलांना शिकवतो. आणि जितकं काय असतं की मुलांचं कम्युनिकेशन आपण जितकं जास्त चांगलं ठेवू तेवढं मुलं आपल्या जवळ येतात. आणि ही पद्धत जी आहे एक 1 to 1 शिकवण्याची, त्याच्यामुळे मुलांच्या मध्ये प्रगती खूप छान होते. मग तुम्ही भाषा नाही का वापरत शिकवण्यासाठी म्हणून? हो, वापरतो ना. भाषा आणि ऍक्शन असं काही आहे का? हो, दोन्ही पण वापरतो. ज्या मुलांना अजिबात ऐकायलाच येत नाही, आता या दिव्यांगत्वामध्ये काय झालंय की जर अगोदर तुम्ही असं करा की दिव्यांग म्हणजे या कॅटेगरीमध्ये त्या शाळेत कोणकोणत्या प्रकारची मुलं येतात? ओके. आता मी ज्या शाळेमध्ये काम करत होते ती मुलं मतिमंद होती. मतिमंदत्वाबरोबर त्यांना सेरेब्रल पाल्सी होतं, एपिलेप्टिक केसेस होत्या, त्याच्यानंतर डाऊन सिंड्रोमच्या केसेस होत्या, मायक्रोसेफाली, हायड्रोसेफाली, अशा बरेच, ऑटिझम आहे, अशा बऱ्याच कॅटेगरीमध्ये ही मुलं असतात. फक्त मतिमंदत्व असणारी पण मुलं आहेत, मतिमंदत्वासोबत ह्या सगळ्या डिफॉर्मिटीज असलेल्या पण विद्यार्थी आमच्याकडे आहेत. तर ह्या सगळ्यांबरोबर शिकवण्याची जी एक पद्धत असते त्याप्रमाणे आपल्याला मुलांना शिकवावं लागतं.
आणि ती पद्धत वापरून आपण, प्रत्येक मुलाची पद्धत वेगळी असते, त्याला नेमकी गरज काय आहे त्या मुलाला शिकवण्याची ते पाहून आपण मुलांना शिकवावं लागतं. त्याचप्रमाणे मूल कुठल्या वातावरणात वाढलेलं आहे हा पण विचार करावा लागतो. किंवा आमच्याकडे असं एक विद्यार्थिनी होती माझ्याकडे की जिला सफरचंद काय असतं किंवा इडली चटणी काय असते हे पण माहीत नव्हतं. पण मग तिला प्रत्यक्ष नेऊन खाऊ घालणं किंवा प्रत्यक्ष ते फळ विकत आणून तिला खाऊ घालणं, तर तिला त्याचं म्हणजे जे काही ओळख असते ती ओळख होणार, त्याची चव बघणं, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना आपण शिकवाव्या लागतात. त्याच्याशिवाय मुलांना शिकता येत नाही. मग त्याच्यासाठी कधी कधी मार्केटमध्ये जावं लागतं, कधी कधी सिग्नल दाखवायचे असेल तर सिग्नलच्या ठिकाणी आम्ही घेऊन जातो, सिग्नल चौकामध्ये. तिथे आम्ही मुलांना हिरवा लाईट लागल्यानंतर काय होतं, कसं काय करायचं, लाल लाईट लागल्यानंतर थांबायचं का, पिवळा लाईट लागल्यानंतर काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिकली, जितकं तुम्ही प्रॅक्टिकली नॉलेज मुलांना द्याल तितकं मुलं जास्त तयार होतात. खरं तर सामान्यपणे सामान्य शिक्षणामध्ये सुद्धा हीच प्रक्रिया अभिप्रेत आहे की शिक्षण इन ॲक्शन ॲक्च्युली, आणि वर्णनात्मक भाग याच्यात खूप कमी यावा असं नॉर्मली पण सामान्य शाळेत पण. तर मला असं विचारायचं की हे अंकशास्त्र कोविद तुम्ही तुमच्या बायोडाटामध्ये लिहिले, काय आहे हे अंकशास्त्र कोविद? आता तुमची जन्मतारीख काय आहे तर त्याची पूर्ण बेरीज करायची, ती बेरीज 1 अंकी येईल. मग तुमचा मूलांक काय आहे त्याच्यावरनं तुमचं भविष्य तिथे बघितलं जातं. म्हणजे मग तुम्ही भविष्य पण सांगता? भविष्य सांगते नाही आहे, पण मी शिकलेली आहे बऱ्यापैकी, म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना सांगते मी. त्यातल्या त्यात लग्नाच्या पत्रिका ज्या असतात ते जुळतात का, चांगल्या आहेत की नाही वगैरे, या बाबतीत जास्त छान मार्गदर्शन. हा छंद आहे की व्यवसाय समजायचा? नाही, हा छंद आहे. मी कुठलाही व्यवसाय करत नाही का. मला ह्या सगळ्या सामाजिक गोष्टी ज्या आहेत त्या मला सगळ्यांना अशा एक काय म्हणतो आपण, आपलं डिवोशननी मी हे सगळं करते. पुढे जाऊन तुम्ही ज्योतिष पंडित पण झालाय. हो, या बायोडाटावरून दिसतंय. हो. म्हणजे एकूण तुम्ही भविष्यामधलं एकूण सखोल ज्ञान मिळवलेलं आहे. एक शिक्षिका इतक्या बहुरंगी आणि बहुआयामी पद्धतीने काम करत असेल तर ही मुलांच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे की परिपूर्ण व्यक्तीच दुसऱ्या व्यक्तीला पूर्णत्व देऊ शकते. आणि 5व्या ह्याच्यामध्ये लिहिले की तुम्ही ज्ञानप्रबोधिनीमधून इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी इथून प्रौढ मुलांसाठीचा समुपदेशन, ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो, की ज्याची आजकाल खूप गरज आहे की ताणतणाव आणि टेन्शन्समुळे एकूणच माणसं स्वतःचं स्वास्थ्य हरवून बसलेली आहेत आणि माणसं स्वतःचं स्वास्थ्य हरवल्यामुळे समाजाचं पण स्वास्थ्य हरवलेलं आहे. आपण बघतो की हल्ली आत्महत्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. तर या दृष्टीने समुपदेशकाची भूमिका खूप समाजामध्ये महत्त्वाची आहे. तर त्याचं काही आपण म्हणजे तुमचं काही ऑफिस वगैरे आहे का? ऑफिस वगैरे असं काही नाही आहे माझं. पण ज्यावेळेस मी रिटायर झाले, आता 2 वर्ष होतील मला, पण माझ्या पालकांचे आजही मला फोन येतात की माझ्या मुलाचा असा असा प्रॉब्लेम आहे मॅडम, ह्याला सोल्युशन काय आहे. तर आपण ते काउन्सिलिंग पालकांचं आणि मुलांचं दोघांचंही करतो. माझा व्यवसाय कुठलाच व्यवसाय मी करत नाही. याच्यामध्ये या समुपदेशनामध्ये तो किती महिन्याचा वर्षाचा होता तुमचा कोर्स? मला वाटतं 15 दिवसांचा होता तो कोर्स. त्याच्यामध्ये आम्ही केलेलं होतं. 15 दिवसांच्या कोर्समध्ये त्यांनी सगळं कव्हर करून घेतलं होतं. आधी आम्हाला काउन्सिलिंगचा भाग होताच आमच्या प्रशिक्षणामध्ये. तर त्याच्या पुढे जाऊन आपण काय करता येईल, मॅरेज काउन्सिलिंग कसं करायचं वगैरे हे पण मी शिकलेली आहे. किंवा आता घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहेत, काही घरामध्ये प्रॉब्लेम असतील तर त्या बाबतीत सुद्धा आपण काउन्सिलिंग करतो. पण व्यवसाय म्हणून नाही, काही हे सगळं छंद म्हणून करते मी. आणि हे काय अंजली मॉरिस एज्युकेशन इथून, हेल्थ फाउंडेशन इथून तुम्ही लर्निंग डिसऑर्डर कोर्स केलाय? लर्निंग डिसॅबिलिटीचा हा कोर्स आहे की एखादं मूल अंकांच्या बाबतीत अंक ओळखू शकत नाही. उदाहरणार्थ 3 आणि 6 ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं, तर ते मुलांना ती रेमेडीज देऊन ते मुलांच्याकडनं ते सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या असतात. नॉर्मल मुलांमध्ये पण हा प्रॉब्लेम असतो आणि दिव्यांग मुलांमध्ये पण हा प्रॉब्लेम असतो. तर ह्याच्या बाबतीत पण मी एक 15 दिवसांचा कोर्स होता आमचा, तर तो आम्ही केलेला आहे. म्हणजे शिक्षिका होण्याचा, पूर्ण शिक्षिका होण्याचा किती मोठा ध्यास मॅडमना आहे हे आपल्या लक्षात येतं.
आता पुढचा जो आहे तो आणखीन शॉकिंग भाग आहे की त्या शास्त्रीय संगीत पण शिकलेल्या आहेत आणि संगीताच्या त्या 4 परीक्षा पास झालेल्या आहेत. तर म्हणजे किती अवली असू शकते एखादी स्त्री आणि घरच्यांना किती ताप देते हे लक्षात हे येतं. मात्र खरं आहे. की बस ना बाई आता बस ना असं तुमच्या घरचे म्हणत असतील. हो, आजही ते मला म्हणतात की आता निवांत राहा, डोक्याला काही त्रास करून घेऊ नकोस. की स्त्रियांनी परिस्थितीच्या अधीन होऊन किंवा बुवा आपलं कौटुंबिक परिस्थिती चांगली नाही किंवा आर्थिक परिस्थिती चांगली नाही, वडील असं म्हणतात, नवरा असं म्हणतो, म्हणून आपण स्त्रियांनी हातपाय गाळून बसायचं नाहीये. तर येणाऱ्या संकटावर स्त्रिया मात करू शकतात, स्वतःची प्रगती करू शकतात. मला वाटतं उमरेजकर मॅडमच्या एकूण कार्यकारकिर्दीवरून आपल्याला हा गुण घ्यायला काही हरकत नाहीये. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मॅडमची एकूण 6 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. म्हणजे सोलापुरामध्ये जे साहित्यिक आहे तर त्या साहित्यिकांच्या पंक्तीमधलं हे एक पान आहे. आणि मॅडम स्वतः त्यांच्या कविता, काव्यसंग्रह आहेत, कविता लिहितात, कथासंग्रह आहेत आणि चांगल्या साहित्यिका आहेत त्या आहेत. तर मी मॅडमना असं म्हणते की शिक्षणाशी संबंधित तुम्ही जर काही एखादी रचना केली असेल तर त्याच्या 4 ओळी तुम्ही प्रेक्षकांसाठी सांगाव्यात. तशी तर काही केलेली नाहीये मी अजून शिक्षणासाठी. पण तुम्हाला आवडणारी एखाद्या 4 ओळी आम्हाला सांगा तुम्ही. कवितेचं नाव आहे निर्णय. आयुष्यात घेतला होता मोठा निर्णय, आयुष्यात घेतला होता मोठा निर्णय, चुकले खरे पण अनुभव मिळाला. वेळ तशी होती, आल्या होत्या खूप अडचणी, पण घ्यावा लागला कठोर निर्णय. लढले खूप परिस्थितीशी, पण अगदी निर्भयपणे. आल्याच होत्या संधी तशा, निर्णय घेणे भाग होते. नाहीतर नशीब कुठले साथ द्यायला. गुंता होता नात्यांमध्ये, सुटत नव्हता कधी. नाहीतर वाढला असता तर शेवटचा निर्णय घेऊन टाकला. सगळा विचार केलाच होता, दुखावले तर जाणार नाही कुणी. सगळा विचार केलाच होता, दुखावले तर जाणार नाही कुणी. निर्णय घेऊन टाकला होता मनी. क्या बात आहे. खूप छान रचना मॅडमनी आपल्याला ऐकवलेली आहे. जाता आता मी मॅडमच्या काही पुस्तकांची नावं सांगते की आठवणींची साठवण हा त्यांचा कथासंग्रह आहे. बकुळीची फुलं आणि अंतरीचे गुज हे 2 काव्यसंग्रह आहे. दर्पण हा ललितलेख संग्रह आहे आणि पुढच्याच आठवड्यात उन्हातलं चांदणं हा काव्यसंग्रह आणि पाकळ्यातील फुलं हा लेखसंग्रह प्रकाशित होत आहेत. मॅडमचा एकूण बायोडाटा बघितल्यानंतर एक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही त्यांना नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. मनुष्यबळ आणि विकास कार्यालय जे आहे की जे प्रोत्साहनपर काही शासकीय पुरस्कार देतो, तर तो पुरस्कार पण मॅडमना प्राप्त झालेला आहे. मॅडम, तुमच्या एखाद्या विशेष पुरस्काराविषयी आम्हाला सांगाल का? 2 राज्य शासनाचे ते एक मला मिळालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, विलासरावजी देशमुख, आणि आता दुसरा घोषित झालेला आहे, त्याची तारीख अजून नाही डिक्लेअर झाली. दुसरा एक राज्यस्तरीय पुरस्कार मला मुंबईमध्ये मनुष्यबळ सेवा समितीकडून मिळालेला आहे. आता तीच लोक सिंगापूरला आम्हाला घेऊन जात आहेत. अर्थात त्याचं जे काही तिकिटाचा खर्च वगैरे आहे तो आम्ही करणार आहोत, बाकी राहण्याची आणि जेवणाची सोय ते करणार आहेत. आणि तिथे आमच्या गुणीजन गौरव पुरस्कार जो आहे शिक्षकांसाठीचा, तर तो तिथे मला सत्कार करणार आहेत आणि तो तिथे मला प्रदान करतील. जे प्रवृत्त असतात ते निवृत्त होतात. मॅडम पण आपल्या शिक्षक सेवेतून निवृत्त झालेल्या आहेत, मात्र निवृत्ती त्यांनी कृतीतून घेतलेली नाहीये. तर त्यांचं लेखन चालू आहे, ते भविष्य वगैरे सांगतायत. समाजासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग त्या एक दुर्गा म्हणून असाच करणार आहेत आणि मा दुर्गा देवी त्यांना निश्चितच या कार्यामध्ये शक्ती देईल आणि या शक्तीची युक्ती करून तुम्ही लोकांना दुःखमुक्त करावं, मदत करावी, हीच अपेक्षा ठेवून आपण हे दुसरे पुष्प इथंच संपवतोय. धन्यवाद.